प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मंत्रशक्तीने आरोग्य आणि इतर लाभ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषिमुनी नवग्रहाधी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, मंत्र एक वाक्य, एक शब्द आणि त्याचा प्रभाव इतका दिव्य असतो की त्याद्वारे आपल्या जीवनात कितीही मोठी समस्या असो त्यांवरती मार्ग निघतो. मग आपण पाहतो वैदिक मंत्र आहे, शास्त्रीय मंत्र आहे, मंत्रांचे खूप प्रकार आहे आणि आपल्या सर्व पुराणांमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये आहेत. या सर्वांना एक उत्तम प्रचिती आहे, दैवी अनुभूती आहे आणि साक्षात ती परमात्म्याची देण आहे. आज आपण पाहणार आहोत मंत्रांची शक्ती यंत्राहून कितीतरी पट मोठी असते. पहा, बीज मंत्रांची अद्भुत शक्ती. आपण सप्तचक्र साधना करतो, रेकीमध्ये सप्तचक्र ध्यान साधना केली जाते. त्यामध्ये प्रत्येक चक्राला एक बीज मंत्र असतो. जसे आपण मूलाधार चक्राचा बीज मंत्र लम, स्वादिष्टान चक्राचा बीज मंत्र वम, मणिपूर चक्राचा बीज मंत्र रम, अनाहत चक्राचा बीज मंत्र यम, विशुद्धी चक्राचा बीज मंत्र हम आणि आज्ञा चक्राचा बीज मंत्र ओम. सहस्रार चक्राला कोणताही बीज मंत्र नाही. तिथे आपण अहम ब्रह्मास्मी असे म्हणतो. पहा, बीज मंत्राचा अर्थ समजणे आणि अर्थ समजून सांगणे गरजेचे नाही, परंतु त्याच्या उच्चाराने होणारे लाभ अद्भुत आहे. जसे की ओंकाराच्या जपाने रक्षण शक्ती. मी पूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे. ओंकार जप साधनेने 19 प्रकारच्या शक्ती आपल्यामध्ये निर्माण होतात. पहा, जसे की रक्षण शक्ती आहे, गती शक्ती, कांती शक्ती, प्रवेश अवंती शक्ती वगैरे 19 शक्ती विकसित होतात. 7 वेळा ओंकाराचे उच्चारण केल्याने शरीराच्या 7ही केंद्रावर सात्विक प्रभाव पडतो. मी आताच सांगितलं की 7 केंद्र कोणते आणि ते बीजमंत्र कोणते. याच्या उच्चाराने अशांती, तणाव दूर होऊ लागतात. विद्यार्थी जीवनामध्ये जर विद्यार्थ्यांना आपल्या स्मृतींविषयी केलेल्या अभ्यासाविषयी आठवत नसेल किंवा अभ्यासामध्ये प्रगती करायची आहे, भरपूर मार्क मिळवायचे आहे, तर अशा वेळी विद्यार्थी जीवनातील गं गण गणपते नमः मंत्राचा जप केल्याने बुद्धिशक्तीचा संयम आणि संयम शक्तीचा विकास होतो. गम हा बीज मंत्र आहे. अचानक एखादे संकट किंवा एखादी समस्या आली, कुणी जादूटोणा केला आहे का, तर घाबरण्याची गरज नाही. गुरुगीतेचा पाठ करा. भगवंताच्या किंवा गुरुदेवांच्या श्रीचित्रासमोर बसून प्रार्थना करा आणि ट वर अनुस्वार टम, ट वर अनुस्वार टम बीजमंत्राचा जप चालू करा. टम टम 10 ते 15 मिनिटं हा जप चालू करा. चालूच ठेवा. कंटिन्यू 10 ते 15 मिनिटं करा. समस्या पळून जाईल. फक्त टम
टम टम ची रट लावा. बस. मग जे काही निर्णय होतील आणि जेथेही जाल तुमच्या समस्या टम 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 होत जातील. बिलकुल पक्की गोष्ट आहे. समस्या उद्भवणार नाही आणि ज्या आहेत त्याही निघून जातील. परंतु या साधनेमध्ये सातत्य हवे. मी आत्ता बसले, हा मंत्र टम 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 15 मिनटं केला, बाहेर गेले, माझ्या सर्व समस्या गेल्या. नाही. आपल्याला एखादी साधं परीक्षा जर आपली मार्चमध्ये असेल तर आपण 1-2 महिने आधी अभ्यास करतो. त्यावेळेस पुन्हा रिव्हिजन करतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीला वेळ देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी श्रद्धा आणि विश्वासही हवा. ज्यावेळेस आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत विश्वास आणि प्रेम याच्या आधाराने ते करतो. साध्या रस्त्याने चालतानाही हा विश्वास असतो की मी रस्त्याच्या कडेने चालले, व्यवस्थित चालले. आता कुठलीही गाडी आली तरी मला काही करणार नाही. म्हणजे आपण जेव्हा व्यवस्थित आणि स्वतः योग्य रीतीने आपले कार्यभाग करतो आणि श्रद्धा ठेवतो की मी योग्य आहे, चुकीचा नाही, परंतु त्याला वेळ देणं गरजेचे आहे. तुमची समस्या सलग तुम्ही 15 मिनिटं टवर अनुसार टमचा उच्चार करा, निघून जाईल. लहान मूल रडत असेल, दूध पीत नसेल अथवा असे तसे आहे तर कागदावर एक कोरा कागद घ्यायचा, पूर्ण कोरा, त्याच्यावर बिलकुल रेषा नको. त्याच्या मध्यभागी टवर अनुस्वार टम हिरव्या पेनाने किंवा निळ्या पेनाने, हिरवी शाई किंवा निळा पेन म्हणजे निळी शाईने त्याच्यावरती टवर अनुस्वार टम असे लिहा. 11 वेळा लिहा. त्या कागदावरती 11 वेळा टम असे लिहून बाळाच्या उजव्या हाताला किंवा बाळाच्या उजव्या दंडाला बांधा. 7 किंवा 9 दिवस बांधून राहू द्या. त्याचे रडणे ते वगैरे सर्व शांत होईल. रडणे शांत होईल किंवा त्याला दुसरी काय बाधा झाली तीही निघून जाईल. आईच्या अंगावरचे दूध कमी येत असेल तरीही टवर अनुस्वार टम 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 जप करा. याचा जप केल्याने आईच्या शरीरात मुलासाठी दूध विशेष बनते. मग त्या प्रसूती झालेल्या महिनेने टम टम म्हटलं तरी चालतं. याच्यामध्ये काही सोयीसुद्धा नाही. हा शब्द बीज मंत्र आहे 12 खडीतला. याचा जप केल्याने आईच्या शरीरात मुलासाठी विशेष दूध बनते. थवर अनुस्वार थम 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 चा 108 वेळा जप केल्याने थोड्याच दिवसात मासिक पाळीची गडबड ठीक होईल. मुलींसाठी, महिलांसाठी अगदी त्याला काही वेळ द्यायची गरज नाही. उच्च व निम्न रक्तदाब म्हणजे हाय अँड लो BP सुद्धा नियंत्रित होईल. जर कोणी मानसिक तणावाने ग्रस्त असेल, अशांत असेल, दुःखी असेल तर क्लीम 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 जप करा. क्लीम 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 हा जप करा. जेव्हा तुम्ही शांत बसाल तेव्हा स्वतःच्यावर फोकस करा आणि काही करायचं नाही. त्याला उदबत्ती, दिवा, धूप कशाची गरज नाही. त्या व्यक्तीचं माइंड डिस्टर्ब आहे, उदास आहे, त्या व्यक्तीने नक्की हा जप करा. क्लीम क्लीम क्लीम. दुसरा कोणताही जप करायची गरज नाही. त्यामुळे तुमच्या समस्या ठीक होऊ लागतील, त्या समस्या दूर होतील. याच्याने मानसिक अस्ताव्यस्तता, समस्या सर्व ठीक होऊ लागतात. असेच्या कोणाच्या जीवनात आळस असेल, विघ्न असतील तर लम बीज मंत्राचा 1 माळ जप करा. विघ्न आणि आळसाला दूर करतो. लम 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 चा जप करा. निष्काळजीपणाच्या दुर्गुणापासून वाचण्यात लम बीज मंत्राचा जप सहाय्यक आहे, लाभदायी आहे आणि हाच बीज मंत्र आपल्या मूलाधार चक्राचा आहे. रोज ओम लम ओम लम
एकदा म्हणून लम 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 असे 5 वेळा पुढे करायचा. तो मंत्र नीट समजून घे एकदा. ओम लम 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 लम. ही एक ट्युनिंग म्हणजे एक रुद्दम तयार होते. त्याद्वारे ती समस्या अशा प्रकारे जर आपण उच्चार केला ती समस्या दूर होते. आणि अशा आदर व तत्परतेने कमीत कमी 1000 वेळा जप करायचा. निष्काळजीपणा करायचा नाही. विनियोग करून जप केल्याने विशेष लाभ होतो. तुम्ही जप करीत आहात तर कोणत्या निमित्ताने कशासाठी करत आहात. संकल्पाचे अगोदर उच्चारण कराल तर जपाची शक्ती त्यात काम करेल. कोणताही जप करण्यापूर्वी संकल्प करणे अगदी गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या जपाला, त्या मंत्राला, त्या देवतेची शक्ती, संकल्प शक्ती मदत करते. आणि विनियोग करून मग जप केला जातो तेव्हा तो मंत्र खूप शक्तिशाली बनतो. जीवनाचा महासंकल्प आहे ईश्वर प्राप्ती. तर विनियोग करून जप करा. जसे की ओंकार. अर्थ ओंकार मंत्र, गायत्री छंद, परमात्मा ऋषी, भगवान नारायण ऋषी, अंतर्यामी, परमात्मा देवता, अंतर्यामी प्रित्यार्थ, परमात्मा प्राप्ती असे अर्थ जपे विनियोगाहा असा जरी मंत्र म्हटला किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अस्य वासुदेव द्वादाक्षर महामंत्रस्य. हा वासुदेवांचा 12 अक्षरी मंत्र आहे. प्रजापती ऋषी, गायत्री छंद, वासुदेव, परमात्मा देवता, परमात्मा प्राप्ती अर्थ जपे विनियोगा. त्यामुळे एवढ्या शक्ती आपल्याला प्राप्त होतात. परमात्म्याची शक्ती, परमात्म्याची कृपा, गायत्री मातेची कृपा. ज्या मंत्राने ऋषी देवता आणि छंद ठाऊक नसतील तर तिन्ही ब्रह्म परमात्मा आहेत असे मानले जाते. अर्थात छंद ब्रह्म परमात्मा, ऋषी ब्रह्म परमात्मा, देवता ब्रह्म परमात्मा. 3 परमात्मा ब्रह्म आपण पाहिले आहे. छंद, ऋषी आणि देवता ब्रह्म परमात्मा. मंत्र सिद्ध झाल्याने चमत्कारिक लाभ होतात. ते पहा कसे की जो मंत्र आपण म्हणतो त्याची आधी संकल्प सोडा की मी हा मंत्र माझ्या मानसिक शांतीसाठी, माझ्या स्वतःच्या उत्कर्षासाठी किंवा माझ्या वास्तूतील जो काही तुमचा हेतू असेल तो संकल्प करा, बोला आणि त्यानुसार तो मंत्र जपा. त्यासाठी कोणतीही अवघड अशी साधना नाही. हा मंत्र जप आहे एक विशिष्ट शब्दाची त्यावर लयामध्ये म्हटल्याने निर्माण होणारी लय, ऊर्जा आणि त्या अनुभूतीद्वारे आत्ताच पाहिलं आपल्या 3 प्रकारच्या परमात्मा आपल्याला यामध्ये मदत करत असतात. छंद ब्रह्म, ऋषी ब्रह्म आणि देवता ब्रह्म हे परमात्मा यासाठी आपल्याला मदत करत असतात. मंत्र सिद्ध झाल्याने काय होते पहा, खूप चमत्कारिक लाभ होतात. जर एकाक्षरी 1 अक्षराचा मंत्र असेल तर 1, 11, 10 मंत्र जप केल्याने तो मंत्र सिद्ध होतो. एकापेक्षा जास्त अक्षराच्या मंत्रासाठी मंत्रात जितकी अक्षरे आहेत त्या संख्येला 1, 11, 10 किंवा 110 ने गुणल्यास अनुष्ठानाची जप संख्या मिळते. जसे की ओम नमः शिवाय षडाक्षरी मंत्र आहे तर 6, 66, 660 जप आणि 12 अक्षराचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय करिता 13, 33, 320 जप करावा लागतो. यात अनुष्ठानाचे
दिवस व मंत्र जपाच्या संख्येच्या अनुसार रोजच्या माळा निश्चित करून जप करायचा. तेव्हा तो ठरवायचा, रोज किती माळा करणार हे ठरवायचं, बाकी काही नाही. त्या सिद्ध मंत्राच्या साधकाचा अकाल मृत्यू होऊ शकत नाही आणि दैवी ओघाने अकाल मृत्यूच्या प्रारब्धाच्या जे लोक आहे, ज्यांच्या प्रारब्धामध्ये पत्रिकेमध्ये अकाल मृत्यू योग आहे, अशा लोकांना दैवयोगाने अकाल मृत्यूच्या प्रारब्धवाल्या लोकांमध्ये बसला असेल तरी त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. अनुष्ठान मंत्र जप हे खूप महत्त्वाचे आहे आणि ते नुसते वरवर करून नाही चालत. ते मनाने आपल्या स्वतःला त्यामध्ये वेळ देऊन करा. आणि सर्वात महत्त्वाची भक्ती साधना उपासना करताना विश्वास महत्त्वाचा आहे. जर सोमवती अमावस्या असेल, भानू सप्तमी म्हणजे रविवारी येणारी सप्तमी, मंगळवारची चतुर्थी म्हणजेच अंगारक चतुर्थी, बुधवारची अष्टमी, या 4 तिथी सूर्यग्रहणासमार पुण्यदायी फलदायी सांगण्यात आले आहे. या तिथींना केलेले जप ध्यान वगैरे 10 लाख पट फलदायी होते. गुरुमंत्राचा जप विपदेपासून वाचवतो. अचानक विपदा आली तर सद्गुरू जो मंत्र देतात त्यात कधी विशेष बीजमंत्र देतात आणि त्यांचा संकल्पही असतो. असेच आरोग्यासाठी अथवा आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रासोबत गुरुदेवांचा संकल्प आणि साधकाची श्रद्धा तत्परता या गोष्टी सुद्धा कार्य करतात. मंत्र जप मग दृढ विश्वास, जितका सखोल विश्वास, जेवढी दृढता असेल तेवढा लाभ, तितकी तत्परता, तितके परिस्थितीमध्ये परिवर्तन, जितका संयम तितकी सफलता प्राप्त होते. पहा, आपल्या संतांनी या बाबतीत म्हणलेले आहे, नाम फोकाचे देवा पंढरी रायाचे, नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर, नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर, नाम सर्वामध्ये सार नरहरी जपे निरंतर. अशा तऱ्हेने नाम मंत्राचे महात्म्य आहे. भगवान जेव्हा स्वतःच नाममंत्राचा महिमा गाऊ शकतात तेव्हा दुसऱ्यांची तर गोष्ट सोडाच, स्वतः भगवंत नामस्मरण साधना करतात. आपले गोंदवलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम नाम साधना सांगतात. नाम साधना, मंत्र जप साधना जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहे, पण त्या करत असताना संकल्प सोडा आणि करताना भक्ती आणि विश्वास फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ही चैतन्यमय ऊर्जा प्रवाहित होणं आणि प्रत्येकाला या दैवी ऊर्जेद्वारे परमात्म्याच्या आशीर्वादाद्वारे त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य तसे कौटुंबिक आरोग्य उत्तम राहो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. रेखी आणि अध्यात्माच्या पुढच्या प्रवासात नक्कीच भेटूया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.